चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्र 11.5 वर्ष थांबले. अतिशय पावन, माझा देशच पावन आहे. आणि त्या चित्रकूट पर्वतावरती अत्रि ऋषी आणि अनुसूया माता तिथे थांबलेले आहे. रोज त्यांनी मालकाची सेवा करावी. राम राम काही कुठला मंत्र नाही, देवाचं नाव नाही, फक्त मालकाचा शब्द तोंडातून पूर्ण होत नाही तोपर्यंत काम हजर. तुम्ही पण तसंच करतात असं मला सांगितलं. आमच्याकडे बायाही तसंच करतात म्हणे. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या पुण्याचं तो जे स्वर्गात गेलो म्हणतात. हा IAS अधिकाऱ्याचा पेपर आहे. काही 10वीचा 5चा पेपर आणि कॉप्या करायचा आहे. IASचा जो पेपर आहे तो फार कठीण असतो. तो सोडवणं फार भयंकरच विचित्र. उत्तरही त्याच्यातच असतं पण डोकं चालत नाही. तिथल्या तिथे त्याचं उत्तर आहे पण सापडत नाही. परमार्थ हा तसंच आहे. देव त्याची परीक्षा घेतो शेवटपर्यंत, तुटेपर्यंत थांबतो तो. मला कधी जर भेटून गेला मी त्याला दुसरं काहीच करणार नाही. त्याला एकच सांगेल की तुझं देव पण कमी करू का म्हणून सांगतो. ब्रह्मा विष्णू महेश आईसाहेबांची परीक्षा घ्यायला आलेले आहेत. अनुसूया मातेची भिक्षांदेवी समोर आलेले आहे. ते म्हणले असलं नकोय, नग्न होऊनी भिक्षा दे आम्हा प्रति नाही का, असं काहीतरी. याचा अर्थ असा आहे कपड्याच्या खाली तर सगळेच नग्न आहे. तुम्ही जे धारण केलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्ही परमार्थापासून तुम्ही दूर जातात, परमार्थापासून दूर जातात, जे विकार तुम्ही धारण केलेले आहे हे सगळे उतरा. आता मी साधणी झाले मी संग्रह, हे कपडे काढायचे. कुठेतरी माझे तुकोबाराय सांगतात अर्थ लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधने ही बुडवली. या मूर्खांनी स्वतःचे पोट भरण्याकरता अर्थाचा अनर्थ करून टाकला. चला जाऊ दे, माझा विषय पूर्ण. म्हणले काही नाही, समोर मंदाकिनी वाहते, जा आंघोळ करून या. ते आंघोळ करून आले. माऊली ताल द्यावर मला. आंघोळ करून आले आणि अनुसूया माता त्यांच्या सांगितल्याप्रमाणे वस्त्र फेडून त्यांना भिक्षा द्यायला आलेले आहे. काय परिणाम झाला? ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार कराया जगाचा चालला पार करिला पतीची सेवा केल्याने पतीचं व्रत आचरल्याने काय झालं? दत्ताचा जन्म झाला. दत्ताचा अवतार झाला. कशामुळे झाला?